नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मागील पाठामध्ये आपण व्यापार संकल्पना बघितली आणि आता आपण व्यापार संतुलन हा मुद्दा बघणार आहोत। व्यापार संतुलन म्हणजे काय जर आपल्याला असा प्रश्न केला तर आपण सांगू शकतो की एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय। या व्यापार संतुलनाचे सुद्धा 3 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार जर आपण बघितला प्रतिकूल व्यापार संतुलन। आकृतीद्वारे आपण समजून घेऊया। एखाद्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा म्हणजे आयातीचे मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्या देशासाठी तो व्यापार प्रतिकूल व्यापार ठरतो। मित्र, आयात मूल्य जास्त म्हणजे आपल्याला पैसा ज्यादा द्यायचा आहे, निर्यात मूल्य कमी म्हणजे आपण ज्या देशाला माल पुरवणार आहोत त्यांच्याकडून आपल्याला चलन पैसा हा कमी प्रमाणात उत्पन्न कमी प्रमाणात मिळणार आणि म्हणून आपल्यासाठी तो प्रतिकूल व्यापार ठरतो। दुसरा प्रकार आहे अनुकूल व्यापार संतुलन। या आकृतीत आपल्याला असं दिसतं आहे की एखाद्या देशाचं निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा जास्त आहे, पारडं खाली गेलेलं आहे की नाही, म्हणजे त्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणजे त्या देशाला चलन हे मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते आहे आणि त्याला कमी चलन परत करावं लागत आहे, म्हणून त्या देशासाठी तो व्यापार अनुकूल व्यापार ठरला जातो। तर तिसरा आहे संतुलित व्यापार। यामध्ये मित्र हो, आयात मूल्य जेवढे आहे तेवढेच निर्यात मूल्य असेल एखाद्या देशाचे तर त्यासाठी तो आंतरराष्ट्रीय जो व्यापार घडला जाणार आहे तो कसा असेल, संतुलित व्यापार असेल। आणि पुढचा मुद्दा आहे आपला विपणन। विपणन हा सुद्धा एक व्यापारातील महत्वाचा मुद्दा ठरतो। विपणन म्हणजे आपण इंग्रजीत त्याला मार्केटिंग म्हणतो। तर या विपणनाद्वारे काय केलं जाते बघा, कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण केलं जाते। आता हे सादरीकरण करत असताना काय घटना घडते तर त्या मालाला ची प्रतवारी लावली जाते, म्हणून त्या प्रतवारीमुळे त्या मालाची गुणवत्ता वाढते, किंमत वाढते आणि तो आकर्षकरित्या ग्राहकांसमोर ठेवण्यात येतो। याच क्रियेला विक्री वृद्धीच्या या कलेलाच मार्केटिंग असे म्हटले जाते। योग्य विपणनातून हा व्यापार वाढीस लागतो। आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनांचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापारी रचना आहे। या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्वाची ठरत आहे। विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते, उत्पन्न एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते, जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत ते पोहोचवता येते, उत्पादनाचे विक्री मूल्य सुद्धा वाढलेले दिसते आणि तसेच सदोष असलेली उत्पादने बाजारातून आपल्याला परत सुद्धा लगेच काढून घेता येतात। म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार गणला गेला आहे। थोडक्यात पुन्हा जाहिरात हा सुद्धा एक व्यापारासाठी महत्वाचा घटक आहे आणि आजच्या युगात आपल्या आंतरजालच्या सुविधेमुळे मित्र आपण ऑनलाईन ट्रेडिंग, ई मार्केटिंग या सारखी तंत्रे ग्राहक आपण वापरत आहोत आणि व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। मग या सर्व व्यापारांचे पूर्ण जगात जागतिकीकरण जे घडत आहे त्यामध्ये होणाऱ्या काही गुणदोषांचा
आपल्याला निवारण करावयाचे असते आणि म्हणून काही आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना ह्या निर्माण झालेल्या आहेत. पुढचा आपला तोच मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, त्यांची नावं आणि तो जो आपल्याला चार्ट दिलेला आहे त्याचा अभ्यास जर केला मित्र आपण, तर पहिला आहे जागतिक व्यापार संघटनाचं जे सदस्य देश आहेत एकूण यामध्ये 164. या संघटनेचं जर आपण मुख्यालय पाहिलं तर ते जिनेव्हा या शहरात असून हे शहर स्वित्झर्लंडमध्ये आहेत. परंतु या संघटनेचं कार्य काय आहे, उद्देश काय आणि कार्य काय ते सुद्धा पाहूया. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं उद्देश कार्य आहेत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. दुसरं आहे व्यापारविषयक मतभेद हाताळणे. तिसरं आहे राष्ट्रांच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे. आणि चौथं उद्देश कार्य आहे विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. आपला भारत देश सुद्धा विकसनशील देश आहे आणि म्हणून आपल्यालाही जर कधी यांची गरज भासली तर आपल्याला ते प्रशिक्षण देऊ शकतात. पुढचा आहे युरोपियन संघ, त्याला शॉर्टमध्ये EU असे म्हटलेलं आहे आणि लॉंग फॉर्म युरोपियन युनियन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आपल्या या संघटनेमध्ये एकूण 28 देश आहेत. या संघटनेचं मुख्य कार्यालय शहर आहे ब्रुसेल्स, की जे बेल्जियम देशामध्ये आहे. या संघटनेचं जर आपण उद्देश कार्य बघितलं तर या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केलेली आहे. युरोप देशांमध्ये, फक्त युरोपियन देशांमध्ये. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केलेली आहे, म्हणजे जेणेकरून सर्व फायदा त्यांना होणार आहे. सभासद देशांकरता युरो हे चलन त्यांनी निश्चित केलेलं आहे. डॉलर आणि युरो, तर ह्या युरोपियन देशांनी काय आहे, युरो हे चलन निश्चित ठरवलेलं आहे. पुढची संघटना आहे ओपेक. ओपेक मध्ये पहा लॉंग फॉर्म ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. यामध्ये एकूण 13 देश सदस्य म्हणून आहेत. या संघटनेचं मुख्य कार्यालय व्हिएन्ना या शहरात म्हणजे ऑस्ट्रिया देशामध्ये आहे. आणि त्यांचं उद्देश कार्य पहा, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण करणे. दुसरा आहे सदस्य देशातील तेल उत्पादनांचे व दरांचे नियंत्रण ठेवणे. आणि तिसरं उद्देश कार्य आहे तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे. पुढची संघटना सार्क. यामध्ये एकूण 8 सदस्य देश आहेत. त्यांचे मानचिन्ह सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. पहा, सार्कचे जर लॉंग फॉर्म पाहिला तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, म्हणजेच हे एशियाई देशांसाठी आहे. या संघटनेचं मुख्य कार्यालय आहे काठमांडू शहरामध्ये, की जे नेपाळ देशामध्ये आहे. सार्कचं उद्देश कार्य काय पहा, पहिलं कार्य आहे दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे. दुसरं कार्य आहे सदस्य देशातील
सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे. तिसरं आहे दक्षिण आशियातील वाढती अशांतता दूर करणे. पुढची व्यापारी संघटना, आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना आहेत आसियान. आसियानचा लॉंग फॉर्म आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. म्हणजे हे आशियातील पण साऊथ ईस्ट कडे असलेल्या आशियातील देशांसाठी आहे. यात 10 देश सदस्य देश आहेत आणि या आसियानचं मुख्य कार्यालय जकार्ता की जे इंडोनेशिया देशामध्ये आहेत. या आसियानचं उद्देश्य कार्य पहा. आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे. दुसरं कार्य आहे प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे. आणि तिसरं महत्वाचं कार्य आहे सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे. पुढचं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचं नाव ओपेक. ऑपेक मध्ये लॉंग फॉर्म पहा एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. या संघटनेचं मुख्यालय आहे सिंगापूर या ठिकाणी आणि यांचं उद्देश्य कार्य काय पहा तर आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे. आणि दुसरा आहे सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे. आणि शेवटचा आहे ब्रिक्स. ब्रिक्सचा लॉंग फॉर्म आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. या ब्रिक्सचं मुख्य कार्यालय आहे शांघाय शहरामध्ये की जे चीन या देशामध्ये आहे. या संघटनेचं कार्य उद्देश पहा की गटातील देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे. दुसरा कार्य आहे परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे. आणि शेवटचं महत्वाचं कार्य आहे की आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. याप्रमाणे आपल्याला या व्यापारी संघटना ज्या स्थापन झालेले आहे आणि त्यांचे उद्देश्य कार्य आपण पाहिलेलं आहे. यावरून आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीने चालतो हे आपण बघितलेलं आहे आणि इथे आपला हा पाठ संपलेला आहे. या पाठावरील स्वाध्याय आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तुम्ही स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. जिथं तुम्हाला काही अडचणी असतील तर वैयक्तिक कॉल करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.